Hello, my dear student. Welcome to the Shahu Screening class. So, student, previous class मध्ये आपण बायनोमियल सर्ट्स, त्याचे रॅशनलायझेशन, परत कॉन्जुगेट सर्ट्स या टाईपवरती बेस्ड असणारे आपण एक्झाम्पल्स पाहिले की ज्या एक्झाम्पल्समध्ये आपल्याला रॅशनलायझेशन करायचं होतं. कॉन्जुगेट सर्ट्समध्ये एक कॉन्सेप्ट सांगितला मी, एक रिझल्ट सांगितला, एक ट्रिक सांगितली की जर एखाद्या बायनोमियल सर्टच्या स्क्वेअरचा डिफरन्स जर 1 असेल, एखाद्या बायनोमियल सर्टमध्ये त्या जे काही दोन टर्म्स आहेत त्यांचा स्क्वेअरचा डिफरन्स जर 1 असेल तर त्या ठिकाणी त्याच्या कॉन्जुगेटला आपण रेसिप्रोकल मध्ये लिहू शकतो. कॉन्जुगेटला कसं लिहू शकतो आपण? रेसिप्रोकल मध्ये. सो फॉर एक्झाम्पल √3 + √2 ची व्हॅल्यू समजा x आहे. √3 + √2 = x आहे. मग हा एक बायनोमियल सर्ट आहे आणि याच्या दोन्ही टर्मचा स्क्वेअरचा डिफरन्स, दोन्ही टर्मच्या स्क्वेअरचा डिफरन्स √3 चा स्क्वेअर, √2 चा स्क्वेअर, √3 चा स्क्वेअर 3, √2 चा स्क्वेअर 2, 3 - 2 1 यांच्या स्क्वेअरचा डिफरन्स 1 येतोय. तर या सिच्युएशन मध्ये आपल्याला ट्रिक काय वापरता येते? तर याची जी पण कॉन्जुगेट सर्ट असेल, √3 + √2 ची कॉन्जुगेट काय? फक्त साइन चेंज करायचं. √3 + √2 ची कॉन्जुगेट पेअर जी असेल ती असेल √3 - √2 आणि याची व्हॅल्यू असणार 100% 1/x. तर हा रिझल्ट आपण पाहिला होता मागच्या क्लासमध्ये आणि या रिझल्टचा यूज करून आपण बरेचसे एक्झाम्पल सॉल्व्ह केले होते बायनोमियल सर्टशी रिलेटेड असणारे. ठीक आहे. आजच्या क्लासमध्ये आपण नेक्स्ट कॉन्सेप्ट कडे जाणार आहोत लगेच बेटा. सो नेक्स्ट कॉन्सेप्ट आहे स्क्वेअर रूट ऑफ इरेशनल नंबर्स किंवा बायनोमियल सर्टचा स्क्वेअर रूट कसा काढायचा? ठीक आहे. इरेशनल नंबर म्हणजेच बायनोमियल सर्टचा स्क्वेअर रूट कसा काढायचा हा आपला आजचा कॉन्सेप्ट आहे. ठीक आहे. तर या टाईपवरती एक क्वेश्चन विचारलेला आहे बेटा शाहू स्क्रीनिंग मध्ये, तो तर आपल्याला डिस्कस करायचाच आहे. तर बट तो क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला हा स्क्वेअर रूट फाइंड आउट करता आला पाहिजे. ठीक आहे. या बायनोमियल सर्टचा कसलाही बायनोमियल सर्ट जर दिला तुम्हाला तर त्या बायनोमियल सर्टचा आपल्याला स्क्वेअर रूट काढता आला पाहिजे. तर बघा, पहिली गोष्ट फर्स्ट ऑफ ऑल की बायनोमियल सर्ट जेवढे पण आहेत त्या प्रत्येक बायनोमियल सर्टचा स्क्वेअर रूट आपल्याला लगेच फाइंड आउट करता येतो असं नाही. म्हणजेच मला हे सांगायचंय, जर तुम्हाला अशा पद्धतीने काहीतरी बायनोमियल सर्ट दिलेला आहे, समजा हा a + b√2 हा बायनोमियल सर्ट आहे आणि याचा मला स्क्वेअर रूट काढायचंय, तर या बायनोमियल सर्टचा स्क्वेअर रूट आपल्याला परत फाइंड आउट करता येईल. एक्झॅक्टली या बायनोमियल सर्टचा स्क्वेअर रूट एक्झॅक्टली फाइंड आउट करता येईल प्रत्येक वेळेस असं पॉसिबल नाहीये. काही सिच्युएशन मध्ये हे पॉसिबल आहे. काही सिच्युएशन मध्ये आपण या बायनोमियलचा स्क्वेअर रूट आपण फाइंड आउट करू शकतो काही सिच्युएशन मध्ये. सो कोणत्या सिच्युएशन्स आहेत आणि बायनोमियल सर्टचा स्क्वेअर रूट कसा फाइंड आउट करतात, फाइंड आउट कोणत्या सिच्युएशन मध्ये करतात हे आता आपल्याला डिस्कस करायचे. ठीक आहे स्टुडंट. चला मग जाऊयात. पहा स्क्वेअर रूट कसा फाइंड आउट करणार. तर बघा, सिंपल, आपण बायनोमियल सर्टचा स्क्वेअर रूट फाइंड आउट करण्यासाठी a + b√2 किंवा √5 असं काहीतरी बायनोमियल सर्ट आहे आणि याचा स्क्वेअर रूट काढायचे. तर मी काय करणार, याचा स्क्वेअर रूट काढायचे आतमधल्या टर्मचा, त्या बायनोमियल सर्टचा स्क्वेअर रूट काढायचा. तर मी काय करणार, हे जे आतमधला जो बायनोमियल सर्ट आहे, ठीक आहे, आतमधला जो हा बायनोमियल सर्ट आहे, मी या ठिकाणी या बायनोमियल सर्टला मी ब्रॅकेट स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये आणणार. ठीक आहे. या आतमधल्या बायनोमियल सर्टला मी कशामध्ये आणणार? ब्रॅकेट स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये आणणार. म्हणजेच या दोन टर्म्सला मी एका ब्रॅकेटचा स्क्वेअर, या दोन टर्म्सला मी परफेक्ट स्क्वेअर नंबर बनवणार. या दोन टर्म्सला मी काय बनवणार? परफेक्ट स्क्वेअर नंबर. जेणेकरून हा जर a + b√2 या दोन टर्म्सला जर मी ब्रॅकेट स्क्वेअर मध्ये जर लिहिता आलं तर हा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होऊन जाईल आणि हे दोन टर्म्स ज्या ब्रॅकेटचा स्क्वेअर आला तो ब्रॅकेट म्हणजे त्याचा स्क्वेअर रूट असेल, तो ब्रॅकेट म्हणजे याचा स्क्वेअर रूट असेल. ठीक आहे. सो a + b√2 या ठिकाणी समजा असं काहीतरी c + √d वगैरे किंवा c + d √c + d अशा पद्धतीने काहीतरी असेल, √c + d, हे काहीतरी नंबर असेल. तर a + b√2 होता, याला मी दुसऱ्या कुठल्या तरी दोन नंबरच्या ब्रॅकेटच्या स्क्वेअरच्या टर्म मध्ये मला लिहिता यायला पाहिजे. या दोन टर्म्सला मला दुसऱ्या कुठल्या तरी दोन नंबरच्या ब्रॅकेटच्या स्क्वेअरच्या टर्म मध्ये जर लिहिता आलं तर हा ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि हा स्क्वेअर रूट कॅन्सल आणि आपला स्क्वेअर रूट भेटतो √c + d. स्क्वेअर रूट काय भेटतो? √c + d. तर आपल्याला आता हे लक्षात यायला पाहिजे की कुठल्याही बायनोमियल सर्टला ब्रॅकेट स्क्वेअर मध्ये कसं लिहिता येतं, बायनोमियल सर्टला ब्रॅकेट स्क्वेअर मध्ये कसं लिहिता येतं त्याचं एक्झाम्पल पाहूयात. एक बघा, 8 + 2√7, 8 + 2√7. तर आता ब्रॅकेट स्क्वेअर मध्ये लिहिण्यासाठी कुठल्याही टर्मला ब्रॅकेट स्क्वेअर मध्ये लिहिण्यासाठी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला काय असतो? a + b ब्रॅकेट स्क्वेअर a² + b² + 2ab.
ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab. तर माझ्याकडे जर तीन टर्म्स असतील तर त्या तीन टर्म्सला मी होल ब्रॅकेटच्या स्क्वेअरमध्ये लिहू शकतो, ए प्लस बी ब्रॅकेटच्या स्क्वेअरमध्ये लिहू शकतो. तर मला या फॉर्ममध्ये आपल्याकडे ह्या नंबरला या फॉर्ममध्ये असला पाहिजे. ठीक आहे. तर जो पण बायनॉमियल सर्ड दिलेला आहे त्या बायनॉमियल सर्डमध्ये एक नॅचरल नंबर असेल किंवा इंटिजर असेल, एक इंटिजर असेल. परफेक्ट. सो जो इंटिजर आहे तो इंटिजर म्हणजे असणार ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअरची व्हॅल्यू. तो इंटिजर असणार ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअरची व्हॅल्यू. सो 8 इज रिप्रेझेंटेड ॲज ए स्क्वेअर प्लस व्हॅल्यू ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर अँड दिस व्हॅल्यू रिप्रेझेंटेड ॲज 2ab. ही व्हॅल्यू जी आहे ती 2ab ला रिप्रेझेंट करते. मग बघा, हा ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर म्हणजे 8 असेल. ठीक आहे. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर म्हणजे 8 असेल आणि 2ab म्हणजेच या ठिकाणचा हा 2ab म्हणजे जर √2√7 असेल तर आपल्याला याच्या इक्वल मध्ये याला कुठल्या तरी नंबरच्या ब्रॅकेटच्या स्क्वेअर मध्ये लिहिता येतं. तर आपल्याला आता या ठिकाणी फॅक्टर शोधावे लागतात. असे कोणते दोन नंबर्स आहेत ज्यांचा आता या ठिकाणी मिडल टर्म बघा, ही 2ab ची टर्म पॉझिटिव्ह आहे. बघा 2ab ची टर्म कशी आहे? पॉझिटिव्ह. जर 2ab ची टर्म पॉझिटिव्ह आहे तर a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर बनणार असेल आणि जर मिडल टर्म जर निगेटिव्ह असेल, मिडल टर्म दॅट इज 2ab ची टर्म जर निगेटिव्ह असेल तर a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर बनतो. ठीक आहे. प्लस ब्रॅकेटचा स्क्वेअर केव्हा बनतो आणि मायनस ब्रॅकेटचा स्क्वेअर केव्हा बनतो ते सांगतोय मी. जर 2ab ची टर्म पॉझिटिव्ह असेल तर a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर बनेल आणि मिडल टर्म 2ab ची टर्म जर निगेटिव्ह असेल तर a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर बनेल. ठीक आहे. सो 2ab मध्ये आता या ठिकाणी 2 गेट तर कॅन्सल झाला. ab ची व्हॅल्यू किती आली बेटा? ab इज इक्वल टू √7. तर या √7 चे मला असे फॅक्टर काढायचे. 2ab बरोबर 2√7 कम्पेअर केलं मी दोघांना. याला मी पहा ज्या ठिकाणी ज्या टर्म मध्ये कोइफिशियंट 2 आहे, ज्या टर्म मध्ये या इरॅशनल नंबरचा एक इंटिजर टर्म आहे, एक इरॅशनल टर्म आहे. दिसतंय? हे बायनॉमियल सर्ड, ही इंटिजर टर्म, ही इरॅशनल टर्म. इरॅशनल टर्म मध्ये ज्याचा कोइफिशियंट 2 आहे तो 2 हा कोइफिशियंट काढून टाकल्यानंतर √7 चे असे फॅक्टर्स काढा. ab ची व्हॅल्यू √7 चे असे फॅक्टर्स काढा की त्या दोन फॅक्टर्सचा स्क्वेअरचा सम हा 8 आला पाहिजे. त्या दोन फॅक्टर्सचा स्क्वेअरचा सम हा 8 आला पाहिजे. दॅट इज √7 आणि 1. सो √7 चा स्क्वेअर 7, 1 चा स्क्वेअर 1. सो 7 + 1 8. राईट आहे? 7 + 1 8. सो a इज इक्वल टू, सो देअरफॉर मग या ठिकाणी a इज इक्वल टू √7 आणि b इज इक्वल टू 1 असेल बिकॉज या दोन्ही फॅक्टरच्या स्क्वेअरचा सम केला की 8 येतो. मग या ठिकाणी आपल्याला a आणि b ची व्हॅल्यू भेटली की मग या ठिकाणी मिडल टर्म पॉझिटिव्ह होते. सो पॉझिटिव्हचा स्क्वेअर होणार आहे. सो √7 + 1 होल ब्रॅकेट स्क्वेअर. तर 8 + 2√7 ही जी टर्म आहे ती √7 + 1 ब्रॅकेटच्या स्क्वेअरची टर्म आहे. म्हणजेच मी या बायनॉमियल सर्डला ब्रॅकेट स्क्वेअर मध्ये रिप्रेझेंट केलं. लक्षात आलं मी काय केलं ते? बायनॉमियल सर्ड मध्ये जी इंटिजर टर्म आहे त्या इंटिजर टर्मला मी ॲज अ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर असं ॲज्युम करणार. जी इरॅशनल टर्म आहे त्याच्यामधला 2 चा कोइफिशियंट काढून टाकणार. जी फक्त इरॅशनल टर्म आहे दॅट इज द व्हॅल्यू ऑफ ab. जी इरॅशनल टर्म आहे 2ab ची जी टर्म आहे दॅट इज द व्हॅल्यू ऑफ ab. परत 2ab ची टर्म पॉझिटिव्ह असेल तर a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर बनेल आणि मिडल 2ab ची टर्म जर निगेटिव्ह असेल तर a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर बनेल. सो ab ची व्हॅल्यू √7. सो ab ची जी पण व्हॅल्यू आली, हा 2 काढल्यानंतर जो पण नंबर राहतो त्या दोन नंबरचे या 2 व्हॅल्यू काढल्यानंतर जो इरॅशनल नंबर राहतो त्याचे असे फॅक्टर्स तुम्हाला शोधायचे ज्यांचा स्क्वेअर्स करून सम केल्यानंतर हा इंटिजर टर्म यायला पाहिजे. या बायनॉमियल सर्ड मधली इंटिजर टर्म यायला पाहिजे. त्या फॅक्टर्सचा स्क्वेअरचा सम. So therefore a square plus b square is equal to √7 square plus 1 square that is 7 + 1 that is 8. दिसतंय? या दोन्ही फॅक्टरचा स्क्वेअरचा सम 8 आला जो की आपली इंटिजर टर्म आहे या बायनॉमियल सर्ड मधली. म्हणून या ठिकाणी √7 + 1 होल ब्रॅकेट स्क्वेअरला मी असं लिहू शकतो किंवा 8 + 2√7 लाच मी √7 प्लस ब्रॅकेट स्क्वेअर लिहू शकतो. मग या ठिकाणी इम्प्लाइज दॅट जर मला या ठिकाणी या बायनॉमियल सर्डचा जर मला स्क्वेअर रूट विचारला असता तर मी काय केलं असतो? 8 + 2√7 याला जर स्क्वेअर रूट विचारला असता तर मी याला डायरेक्ट असं लिहिणार 8 + 2√7 म्हणजेच या कॉन्सेप्ट वरून 8 + 2√7 ला मी √7 + 1 ब्रॅकेट स्क्वेअर लिहिणार. स्क्वेअर रूट कॅन्सल आणि स्क्वेअर रूट किती आला बघा, एक्झॅक्ट स्क्वेअर रूट काढता आला की 8 + 2√7 चा स्क्वेअर रूट येतो √7 + 1. लक्षात येत आहे? क्लिअर आहे स्टुडंट्स? इथपर्यंत काही बिलकुल अडचण असली नाही पाहिजे. ठीक आहे, चला जाऊयात आता. अशाच प्रकारचे आपण एक्झाम्पल फटाफट सॉल्व्ह करायचे. 3 ते 4 एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. अशा पद्धतीने एक्झाम्पल्स असतील की तुम्हाला बायनॉमियल सर्ड दिलेला असेल, तुम्हाला त्याचा स्क्वेअर रूट काढायचे. बायनॉमियल सर्ड दिलेला असेल त्याचा स्क्वेअर रूट काढायचे. ठीक आहे, चला.
So if question, if x is equal to 7 plus 4 root 3, फाइंड रूट एक्स, फाइंड रूट एक्स. ठीक आहे, चला x ची व्हॅल्यू 7 4 रूट 3 दिली आहे, तर आपल्याला रूट x ची व्हॅल्यू काढायची आहे, म्हणजे 7 प्लस 4 रूट 3 चा स्क्वेअर रूट काढायचा आहे. तर 7 प्लस 4 रूट 3 चा जर स्क्वेअर रूट काढायचा असेल तर याला कशाच्या तरी ब्रॅकेटच्या स्क्वेअरच्या टर्म मध्ये आणावं लागेल. सो 7 प्लस 4 रूट 3, तर हा 7 म्हणजेच ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर ची व्हॅल्यू असेल, कारण की इंटिजर टर्म आहे. याच्यापैकी मी 2 बाहेर काढणार, कारण की 2ab ची टर्म आहे. जर 4 पैकी 2 बाहेर, एक फॅक्टर 4 चे फॅक्टर 2 इंटू 2, तर एक 2 तर बाहेर काढणार, म्हणजे फॅक्टर शिल्लक राहील 2 रूट 3. लक्षात येतोय? 2ab ची टर्म ही कशाची टर्म असणार? 2ab ची, राईट? 2ab ची टर्म असणार. सो 2ab पैकी या 4 पैकी एक 2 जर निघून गेला तर ab ची व्हॅल्यू असेल, ab ची व्हॅल्यू असेल 2 रूट 3. ab ची व्हॅल्यू काय? 2 रूट 3. लक्षात येतंय? ab ची व्हॅल्यू 2 रूट 3, कारण की 2ab ची व्हॅल्यू 4 रूट 3. तर यापैकी 4 चा जर फॅक्टर पाडले 2 इंटू 2, तर हा एक 2 या 2 सोबत कॅन्सल होऊन जाईल, आणि ab च्या या 4 मधला एक 2 जो आहे तो 2 रूट 3 ही असेल ab ची व्हॅल्यू. तर आता ab ची व्हॅल्यू भेटली, जी पण ab ची व्हॅल्यू आहे त्याचे असे फॅक्टर्स फाइंड आउट करायचे ज्यांच्या स्क्वेअरचा सम हा 7 आला पाहिजे, यांच्या स्क्वेअरचा सम हा 7 आला पाहिजे. सो एक घेतला मी 2, एक घेतला मी रूट 3. सो 2 प्लस रूट 3, सो 2 रूट 3 घेतला, एक फॅक्टर 2 घेतला, एक फॅक्टर रूट 3 घेतला. दुसरा आणखीन कोणता फॅक्टर आहे? आणखीन कोणते? याचे भरपूर फॅक्टर्स भेटतात. 2 रूट 3 1 हा पण एक फॅक्टर आहे. 2 रूट 3 इंटू 1 केला की प्रोडक्ट किती येतो? 2 रूट 3. 2 इंटू रूट 3 केला की प्रोडक्ट किती येतो? 2 रूट 3. फक्त आपल्याला आता या दोन पैकी कोणता फॅक्टर पाहिजे? तर या दोन पैकी मला असा फॅक्टर पाहिजे ज्या फॅक्टर्सच्या स्क्वेअरचा सम हा 7 येत असेल. तर 2 चा स्क्वेअर 4, रूट 3 चा स्क्वेअर 3, 4 प्लस 3 इज इक्वल टू 7. मग या फॅक्टरच्या स्क्वेअरचा सम 7 येतोय, म्हणजे मला हाच फॅक्टर पाहिजे, हा फॅक्टर मला नकोय. ठीक आहे. सो देअरफॉर a इज इक्वल टू 2, b इज इक्वल टू रूट 3. ठीक आहे. सो a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर, सो देअरफॉर a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर इज इक्वल टू 2 स्क्वेअर प्लस रूट 3 स्क्वेअर 4 प्लस 3 दॅट इज इक्वल टू 7. 7 येऊ लागलाय, म्हणजेच हा 7 प्लस 4 रूट 3 ला मी काय लिहू शकतो? सो देअरफॉर रूट ऑफ x इज इक्वल टू रूट ऑफ 7 प्लस 4 रूट 3. या ठिकाणी मी लिहू शकतो की रूट ऑफ 7 प्लस 4 रूट 3. तर 7 प्लस 4 रूट 3 ला मी कसं लिहिणार? मिडल टर्म पॉझिटिव्ह आहे, सो a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर होणार आहे. तर a ची व्हॅल्यू काय बेटा आपल्याकडे? a ची व्हॅल्यू किती आहे? 2. a ची व्हॅल्यू 2 आणि b ची व्हॅल्यू रूट 3. काही मुलं म्हणतील की सर समजा आम्ही a ची व्हॅल्यू रूट 3 घेतली, आम्ही व्हॅल्यू इंटरचेंज केल्या, a ची व्हॅल्यू आम्ही रूट 3 घेतली आणि b ची व्हॅल्यू 2 घेतली, काही प्रॉब्लेम नाही बेटा. ही व्हॅल्यू इंटरचेंज झाल्या. 2 प्लस रूट 3 ब्रॅकेट स्क्वेअर म्हणा किंवा रूट 3 प्लस 2 म्हणा, एकच गोष्ट आहे. ठीक आहे. स्क्वेअर रूट कॅन्सल, 2 प्लस रूट 3 हा आला त्याचा स्क्वेअर रूट. ठीक आहे. तुम्ही चेक करून बघू शकता तुमचा आन्सर करेक्ट आहे की नाही. तुम्ही याच्या ब्रॅकेटचा स्क्वेअर करा, तुम्हाला ही टर्म भेटणार 7 प्लस 4 रूट 3. तुमचा आन्सर करेक्ट आहे की नाही हे स्वतः पण तुम्ही चेक करून पाहू शकता. क्लिअर आहे? चला आणखीन एक अशाच टाईपचं एक्झाम्पल. if x is equal to 13 minus 4 root 3, find root x. पाहायची जेवढी प्रॅक्टिस करून घ्या की तुम्हाला हे कन्फर्म आलं पाहिजे. या टाईपचा क्वेश्चन विचारण्याचे चान्सेस आहेत, स्पेशल फॉर पीसीबी ग्रुपसाठी. ठीक आहे. सो रूट एक्स इज इक्वल टू, सो एक्स ची व्हॅल्यू 13 मायनस 4 रूट 3, तर रूट एक्स ची व्हॅल्यू काढायचे. तर अगोदर इथं मिडल टर्म निगेटिव्ह आहे, तर a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर येणार आहे. या ठिकाणी a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर येणार आहे. ओके, a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर. सो या ठिकाणी मी 13 मायनस 4 रूट 3 घेतो. तर जो इंटिजर टर्म आहे ती असणार a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर ची टर्म. या ठिकाणी ही आहे 2ab ची टर्म. सो देअरफॉर मग इथून ab ची टर्म किती भेटते? 2ab ची टर्म 4 रूट 3, तर ab ची टर्म 2 रूट 3. ab ची टर्म किती असणार? 2 रूट 3. याचे असे फॅक्टर्स काढायचे ज्यांच्या फॅक्टरचा सम हा 13 यायला पाहिजे. या 2 रूट 3 चे असे फॅक्टर ज्यांच्या फॅक्टरचा सम, त्या दोन फॅक्टरचा सम हा 13 यायला पाहिजे. तर आत्ताचाच फॅक्टर होता 2 रूट 3, 2 इंटू रूट 3 हा एक फॅक्टर आहे, दोघांचा प्रोडक्ट 2 रूट 3 येतो. आणि दुसरे फॅक्टर कोणते आहेत? एक फॅक्टर आहे 2 रूट 3 आणि दुसरा फॅक्टर 1.
तर या दोनपैकी कोणता फॅक्टर घ्यायचा, तर यांच्या स्क्वेअरचा सम तर 7 येतोय. आताच पाहिलं आपण 2चा स्क्वेअर 4 रूट 3चा स्क्वेअर 3 4 + 3 7. तर मला सम आता 13 असणारा पाहिजे. तर बघा या ठिकाणी 2 रूट 3 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर दॅट इज 2चा स्क्वेअर 4 रूट 3चा स्क्वेअर 3 प्लस 1 सो 12 प्लस 1 दॅट इज इक्वल टू 13. दॅट इज इक्वल टू 13. सो देअरफॉर म्हणजे मला हे फॅक्टर पाहिजेत, हे फॅक्टर मला नको आहेत कारण की या फॅक्टरचा सम 7 येतोय. सो ए इज इक्वल टू 2 रूट 3 बी इज इक्वल टू 1. सो हे आपल्याला व्हॅल्यू भेटली आणि यांच्या स्क्वेअरचा सम हा 13च येतोय. आणि मिडल टर्म निगेटिव्ह आहे. मिडल टर्म कशी आहे, निगेटिव्ह आहे, म्हणून ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर येणार आहे. सो देअरफॉर रूट एक्स इज इक्वल टू रूट ऑफ 13 मायनस 4 रूट 3 दॅट इज इक्वल टू 13 मायनस 4 रूट 3चा स्क्वेअर रूट. तर हा आपल्याला भेटलं की हे जे आहे हे हे जे बायनोमियल सर्ट आहे हे बायनोमियल सर्ट कोणाचा स्क्वेअर असणार आहे, ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर असणार आहे कारण की मिडल टर्म निगेटिव्ह आहे. ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर असणार आहे आणि ए आणि बी ची व्हॅल्यू काढलेली आहे आपण. ए ची व्हॅल्यू 2 रूट 3 आणि बी ची व्हॅल्यू -1. तर ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर करत असताना अगोदर मोठा नंबर घ्या देन स्मॉल नंबर घ्या. 2 रूट 3 हा 1 पेक्षा ग्रेटर आहे, तर ग्रेटर मधून स्मॉलर नंबर सबट्रॅक्ट करा, बेटर असेल. ठीक आहे. सो स्क्वेअर रूट कॅन्सल झाला, 2 रूट 3 -1. तर रूट एक्स ची व्हॅल्यू काय असेल, 2 रूट 3 -1. ठीक आहे, या अगोदरचा आन्सर आहे. क्लिअर आहे स्टुडंट, बिलकुल डाऊट असला नाही पाहिजे याच्यामध्ये. चला नेक्स्ट वन. एक लास्ट क्वेश्चन आता या टाईपचा, नंतर मी एक्झाम्पल्स कडे जाणार आहे. हे फक्त मी कॉन्सेप्ट शिकवण्यासाठी प्रॅक्टिस घेतो या क्वेश्चनची. कॉन्सेप्ट लक्षात आला पाहिजे बेटा. ठीक आहे. x इज इक्वल टू 52 प्लस 30 रूट 3. 30 रूट 3 फाइंड रूट एक्स. फाइंड रूट एक्स. ठीक आहे. तर आता या ठिकाणी इरॅशनल टर्म 30 आहे. सो ही टर्म असणार 2ab ची आणि हा इंटिजर टर्म आहे तर ही टर्म असणार ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर ची. ठीक आहे. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर ची टर्म आणि ही टर्म असणार 2ab ची. सो 2ab बरोबर किती आहे, 2ab बरोबर 30 रूट 3 आहे. 30 रूट 3. तर ab बरोबर 2 ने जर इकडे डिवाइड केलं तर ab ची व्हॅल्यू 15 रूट 3. ab ची व्हॅल्यू 15 रूट 3. तर या 15 रूट 3 चे असे फॅक्टर्स तुम्हाला काढायचे. 15 रूट 3 चे असे फॅक्टर्स तुम्हाला शोधून काढायचे ज्या फॅक्टरच्या स्क्वेअरचा सम हा 52 आला पाहिजे. स्क्वेअरचा सम 52 आला पाहिजे. तर याचे फॅक्टर्स काय काय येतात बघा. याचे फॅक्टर्स आहेत, एक तर आहे 15 रूट 3 आणि 1, स्वतः 15 रूट 3 आणि दुसरा फॅक्टर 1. दुसरा एक फॅक्टर आहे, एक फॅक्टर असेल 15, दुसरा फॅक्टर असेल रूट 3. ठीक आहे. देन थर्ड वन 15 रूट 3 चे फॅक्टर्स. ठीक आहे. 15 चे फॅक्टर 5 इंटू 3. 15 चे फॅक्टर 5 इंटू 3. तर एक फॅक्टर तयार होईल 5 रूट 3 आणि दुसरा फॅक्टर तयार होईल 3. लक्षात येतंय. 15 चे फॅक्टर्स फक्त 15 चे फॅक्टर्स पडता येतात 5 इंटू 3. मग एक फॅक्टर भेटला 5 इंटू रूट 3 आणि दुसरा फॅक्टर 3. किंवा एक फॅक्टर भेटला 3 इंटू रूट 3 आणि दुसरा फॅक्टर आहे 5. पहा या सगळ्यांचा प्रोडक्ट हा 15 रूट 3 येतो. बघा 15 रूट 3 इंटू 1 15 रूट 3. 15 इंटू रूट 3 15 रूट 3. 5 रूट 3 इंटू 3 15 रूट 3. 3 इंटू रूट 3 इंटू 5 15 रूट 3. ठीक आहे. अशा पद्धतीने याच्या व्यतिरिक्त दुसरे कुठले फॅक्टर नाही येत. आता या सर्व फॅक्टर्स पैकी मला असा फॅक्टर पाहिजे ज्यांच्या स्क्वेअरचा सम 52 यायला पाहिजे. सो इथं तर पॉसिबलच नाहीये. 225 15चा स्क्वेअर 225 खूप मोठा येतो. इथं पण 15चा स्क्वेअर 225. मग रूट 3चा स्क्वेअर 225 प्लस रूट 3चा स्क्वेअर 3 दॅट इज 228 येतो. स्क्वेअरचा सम किती येतो 228 येतो. तर हा पण मला नकोय, हा पण नकोय. या ठिकाणी बघा बरं 5चा स्क्वेअर 25 रूट 3चा स्क्वेअर 3 25 3 75. हा पण खूप मोठा येतोय. मला सम फक्त किती पाहिजे 52. इथं फक्त 5 रूट 3चा स्क्वेअर केला मी तर 75 केला. परत 3चा स्क्वेअर 9 ऍड केला आणखीन मोठा नंबर येईल. ठीक आहे. सो हा पण नकोय. सो नेक्स्ट फॅक्टर 3चा स्क्वेअर 27 इंटू 3. ठीक आहे. 3चा स्क्वेअर 27 इंटू 3 हा पण खूप मोठा येतोय. हा पण सर्वच खूप मोठे येऊ लागलेत. राईट. 5 इंटू रूट 3. सो आपण खूप मोठं येऊ लागलाय.
तर तर या ठिकाणी काय येईल, 3 चा क्यूब 27 राईट, रूट 3 चा सॉरी 3 चा क्यूब कसं 3 चा स्क्वेअर ना सॉरी हां, या ठिकाणी याचा स्क्वेअर याचा पण स्क्वेअर, सो 3 चा स्क्वेअर 9 रूट 3 चा स्क्वेअर 3, 5 चा स्क्वेअर 25 बघा, 27 प्लस 25 दॅट इज 52 भेटतोय आपल्याला, एक्झॅक्टली भेटतोय. याच्या स्क्वेअरचा सम हा 52 भेटतोय जो की प्रेझेंट आहे. सो देअरफॉर म्हणजेच ए ची व्हॅल्यू 3 रूट 3, ए ची व्हॅल्यू काय असेल 3 रूट 3 अँड बी ची व्हॅल्यू काय असेल 5. सो देअरफॉर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर जर केला तर 3 रूट 3 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 5 स्क्वेअर दॅट इज या ठिकाणी 9 इंटू 3 प्लस 25, 27 प्लस 25 दॅट इज 52 भेटू लागलाय. तर मला याच्या हे जे बायनोमियल सर्ड आहे ह्या कोणत्या दोन टर्म्सचा स्क्वेअर आहे हे मला भेटलेलं आहे. त्या दोन टर्म्सची व्हॅल्यू भेटलेली ए आणि बी ची व्हॅल्यू भेटलेली आहे आणि मिडल टर्म पॉझिटिव्ह आहे तर ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर भेटेल, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर. सो रूट एक्स इज इक्वल टू रूट 52 प्लस 30 रूट 3 अंडर रूट मध्ये काय भेटून जाईल आता एच्या ठिकाणी हा कोणाचा स्क्वेअर आहे, ए ची व्हॅल्यू 3 रूट 3, मिडल टर्म पॉझिटिव्ह आहे तर ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर येईल तर प्लस येणार 5 ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे, तर या ठिकाणी स्क्वेअर रूट कॅन्सल, 3 रूट 3 प्लस 5. तर या रूट एक्स ची व्हॅल्यू म्हणजेच या बायनोमियल सर्डचा स्क्वेअर रूट येतोय 3 रूट 3 प्लस 5. हा आपण अशा पद्धतीने बायनोमियल सर्डचा स्क्वेअर रूट काढू शकतो. तर हे 4 ते 5 एक्झाम्पल्स एवढे सिंपल होते की तुम्हाला 2ab ची टर्म लगेच दिसू लागली. ठीक आहे, जो इरॅशनल टर्म आहे त्याचा कोइफिशियंट हा नेहमी काय होता, इवन नंबर होता. 30 इवन नंबर असल्यामुळे तुम्हाला एबी ची व्हॅल्यू लगेच भेटू लागली. 15 2 ने डिवाइड करणारा कोइफिशियंट इवन होता म्हणून तुम्हाला लगेच व्हॅल्यू भेटू लागली. राईट, या इरॅशनल जो बायनोमियल सर्ड दिलाय त्याच्यामध्ये एक इरॅशनल टर्म आहे आणि इरॅशनल टर्मचा जो कोइफिशियंट आहे तो नेहमी इवन येतोय आणि इवन येतोय म्हणून तुम्हाला एबी ची व्हॅल्यू ही अशा पद्धतीने सिंपल व्हॅल्यू भेटते, एबी ची एकदम सिंपल व्हॅल्यू भेटते. ठीक आहे, बट या ठिकाणी जर या इरॅशनल टर्मचा कोइफिशियंट जर ऑड नंबर आला तर काय करायचं, त्या टाईपचे क्वेश्चन बघूयात आता. ठीक आहे, या टाईपचे इरॅशनल टर्मचा बायनोमियल सर्ड मध्ये इरॅशनल टर्मचा कोइफिशियंट जर इवन नंबर आला तर एकदम क्विकली सॉल्व्ह करता येतो, लक्षात आला असेल तुमच्या. बट या बायनोमियल सर्ड टर्म मध्ये या इरॅशनल टर्मचा जो कोइफिशियंट आहे तो जर ऑड नंबर आला तर कसं सॉल्व्ह करायचं ते आपण डिस्कस करणार आहोत आता. ठीक आहे, सो थोडासा आता स्लाइटली मी टाईप चेंज करतोय. ठीक आहे, पहा x इज इक्वल टू 38 प्लस 5 रूट 3, फाइंड रूट एक्स. रूट 3 चा कोइफिशियंट किती आहे 5, 5 ला तर 2 ने डिवाइड जात नाही, मग 5 ला 2 ने डिवाइड जात नाही तर 2ab च्या टर्म पैकी मला ab कसं भेटणार, मला ab ची व्हॅल्यू पाहिजे बेटा. ab ची व्हॅल्यू जर भेटली तर मी त्या ab च्या व्हॅल्यूचे दोन फॅक्टर शोधून काढणार, बट इथं ab चा कोइफिशियंट 5 आहे. सो दॅट्स वाय या ठिकाणी आता मला ab ची टर्म मी या ठिकाणी कशी काढणार, तर पहा या ठिकाणी मी ab ची टर्म कशी काढेन. तर या ठिकाणी मी ab ची टर्म काढण्यासाठी या x ला मी दोन्ही साईडला 2 ने मल्टिप्लाय करेन. म्हणजे मी या ठिकाणी या बायनोमियल सर्ड मधील जी इरॅशनल टर्म आहे त्याचा कोइफिशियंट जो काही ऑड आहे त्याला मी इवन बनवणार. त्याला मी काय बनवणार, इवन कसं बनवणार, याच्या न्यूमरेटर या सर्डला न्यूमरेटरला पण 2 ने मल्टिप्लाय करणार आणि डिनॉमिनेटरला 2 ने मल्टिप्लाय करणार आणि 2 ने डिवाइड करणार. ठीक आहे, सो x इज इक्वल टू 2 इंटू 38 प्लस 5 इंटू रूट 3 डिवायडेड बाय 2. पूर्ण सर्डला 2 ने मल्टिप्लाय पण केलं डिवाइड पण केलं. ठीक आहे, सो 38 टू जा 76 राईट, 38 टू जा 76 प्लस 2 5 जा 10 रूट 3 अपॉन डिवाइडला 2 ॲज इट इज. तर हीच व्हॅल्यू आहे एक्स ची, व्हॅल्यू काही बदलली नाही, जी ही व्हॅल्यू आहे तीच व्हॅल्यू ही आहे, फक्त याच्या न्यूमरेटरला पण 2 ने मल्टिप्लाय डिनॉमिनेटरला पण 2 ने मल्टिप्लाय. असं केल्यामुळे काय झालं की इथं इरॅशनल या बायनोमियल सर्ड मध्ये इरॅशनलचा कोइफिशियंट इवन नंबर आला. आता इवन नंबर आला की मला वरच्याचा फक्त या न्यूमरेटरचा स्क्वेअर रूट काढता येतो, सो याचा स्क्वेअर रूट काढता येतो का चेक करा. फक्त न्यूमरेटर साईडला घेऊयात 76 प्लस 10 रूट 3. ठीक आहे, आणि डिवाइड डिनॉमिनेटरचा 2 ॲज इट इज ठेवूयात आपण. सो ही असणार ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअरची व्हॅल्यू, जी बायनोमियल सर्ड ज्याचा स्क्वेअर रूट तुम्ही काढताय त्यामध्ये जी इंटिजर टर्म आहे दॅट इज द ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. आणि या ठिकाणी 2ab ची टर्म ही असणार टोटल 2ab ची टर्म आहे 10 रूट 3, तर ab ची टर्म असणार बेटा 5 रूट 3, कारण की मल्टिप्लायचा 2 इकडे जाऊन डिवाइड मध्ये, तर ab ची टर्म 5 रूट 3. तर या 5 रूट 3 चे असे फॅक्टर्स काढा,
ज्यांच्या स्क्वेअरचा सम हा 76 आला पाहिजे. तर पहिलाच फॅक्टर आहे φ√3 आणि 1 आणि या ठिकाणी चेक करा फायचा स्क्वेअर φ√3 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर फायचा स्क्वेअर 25 √3चा स्क्वेअर 3 25 इंटू 3 प्लस 1 दॅट इज इक्वल टू 76 भेटला. तर हेच फॅक्टर हा एकटाच फॅक्टर असा आहे की ज्यांच्या स्क्वेअरचा सम 76 येतोय. दुसरे फॅक्टर φ√3 आहेत बट त्यांच्या स्क्वेअरचा सम काही 76 येत नाही म्हणून हे फॅक्टर्स मी घेणार नाही. तर हा फर्स्ट वन मी घेऊन टाकेन. तर या ठिकाणी देअरफॉर a इज इक्वल टू φ√3 अँड b इज इक्वल टू 1 आणि या दोघांच्या स्क्वेअरचा सम 76 येतोय. तर मला असे दोन टर्म्स भेटले या ठिकाणी 76 प्लस 10√3 मला असे दोन टर्म्स भेटले की त्या 76 प्लस 10√3 हे जे आहेत ते या φ√3 आणि 1 यांच्या ब्रॅकेटचा स्क्वेअर होणार आहे. यांच्या ब्रॅकेटचा स्क्वेअर होणार आहे. सो कसा स्क्वेअर होणार आहे बघा. सो देअरफॉर √x इज इक्वल टू 76 प्लस 10√3 दोन्ही साईडचा स्क्वेअर रूट घेतला या ठिकाणी अपॉन 2 डिनॉमिनेटरचा. न्यूमरेटर मध्ये 76 प्लस 10√3 हा कोणाच्या ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे तर a दॅट इज φ√3 इथे मिडल टर्म पॉझिटिव्ह आहे म्हणून पॉझिटिव्हचा स्क्वेअर होईल a प्लस बी आहे 1 a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन 2. ठीक आहे. सो न्यूमरेटर मध्ये काय होईल न्यूमरेटर मध्ये स्क्वेअर आणि न्यूमरेटरचा स्क्वेअर रूट कॅन्सल होऊन जाईल किंवा आपण सेपरेट डिवाइड करूयात अगोदर. याला मी असं लिहू शकतो सेपरेट स्क्वेअर रूट φ√3 प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन √2. तर न्यूमरेटर मध्ये स्क्वेअर रूट कॅन्सल न्यूमरेटर मध्ये राहतो φ√3 प्लस 1 अपॉन √2. ही आली √x ची व्हॅल्यू बेटा. ही आली √x ची व्हॅल्यू. म्हणजे ज्या वेळेस कोइफिशियंट ऑड असतो एखाद्या बायनोमियल सर्डचा स्क्वेअर रूट काढायचा आणि जर त्याचा कोइफिशियंट जर काय असेल त्याचा कोइफिशियंट जर ऑड नंबर असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला 2 ने मल्टिप्लाय करायचे किंवा 4 ने मल्टिप्लाय करायचे. त्या ठिकाणी ऑड नंबरला जर इव्हन नंबरने मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला इव्हन नंबरने म्हणजेच 2 ने. ठीक आहे 2 ने करू शकता किंवा 4 ने करू शकता काही प्रॉब्लेम नाहीये. सो 2 ने मल्टिप्लाय केलं की तो कोइफिशियंट जो ऑड होता तर ऑड इंटू इव्हन केल्यास तो कोइफिशियंट इव्हन नंबर होऊन जाईल बट फक्त डिनॉमिनेटर मध्ये एक नंबर वाढेल. सो डिनॉमिनेटर मध्ये वाढलाय त्याची बिलकुल चिंता करू नका. जो न्यूमरेटर मध्ये आलाय त्याचा स्क्वेअर रूट काढून घ्या. ठीक आहे. वन मोर एक लास्ट क्वेश्चन अशा टाईपचा. ठीक आहे ऑड नंबरचा देन मग आपण लगेच पुढे जाऊयात. ठीक आहे. ओके. सो x is equal to 26 plus 15 √3. Find the root x. पहा इथं पण √3 चा कोइफिशियंट 15 दॅट इज ऑड नंबर आहे. ठीक आहे ऑड नंबर आहे. मग याला इव्हन नंबर बनवण्यासाठी मी याच्या न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर ठीक आहे या पूर्ण बायनोमियल सर्डला 2 ने मल्टिप्लाय पण करतो आणि 2 ने डिवाइड पण करतो. सो या बाहेरच्या 2 ने आतमध्ये दोघांनाही मल्टिप्लाय 52 प्लस 30 √3 अपॉन 2 x ची व्हॅल्यू. सो या ठिकाणी 52 प्लस 30 √3 याला साईडला घेतो मी कारण की याचा स्क्वेअर रूट काढल्यास काय भेटतो ते बघायचे. सो ही असणार टर्म a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर ची 30 √3. सो 30 √3 मध्ये 2ab ची व्हॅल्यू 30 √3 तर ab ची व्हॅल्यू 15 √3. याची व्हॅल्यू आत्ताच काढली होती आपण 52 म्हटल्यानंतर एक आपण 3 √3 घेतला होता आणि एक 5 घेतला होता. आत्ताच काढले याच्या पुढचा क्वेश्चन मी आत्ताच. याचे फॅक्टर्स आपण आत्ताच थोड्या वेळाखाली अशा टाईपचा क्वेश्चन पाहिला होता. 3 चा स्क्वेअर 9 √3 चा स्क्वेअर 9 इंटू 3 प्लस 5 स्क्वेअर दॅट इज 27 प्लस 25 दॅट इज इक्वल टू 52. तर हे दोन फॅक्टर भेटतात. a इज इक्वल टू 3 √3 b इज इक्वल टू 5. तर हे दोन असे नंबर्स आहेत ज्यांच्या ब्रॅकेटचा स्क्वेअर केला की हा गिवन बायनोमियल सर्ड भेटतो. यांच्या ब्रॅकेटचा स्क्वेअर केला की हा बायनोमियल सर्ड भेटतो. सो देअरफॉर मग आता √x ची व्हॅल्यू काढू शकतो. ला काय लिहिता येईल आपल्याला कुठे गेलं. हा 3 √3 प्लस 5 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन 2 ला 2 एज इट इज. ठीक आहे. सो मग आता दोघांना सेपरेट स्क्वेअर रूट देऊन टाकूयात. 3 √3 प्लस 5 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन √2 2 चा स्क्वेअर रूट √2. सो स्क्वेअर रूट कॅन्सल झाला न्यूमरेटर मध्ये 3 √3 प्लस 5 अपॉन √2. ही आली √x ची व्हॅल्यू. ठीक आहे. आय होप सो क्लिअर झाला असेल. आता बिलकुल पण अडचण असणार नाही. आता एक लास्ट टाईप बघूयात आपण. एक लास्ट टाईप आपण बघितला कोइफिशियंट इव्हन असताना स्क्वेअर रूट कसा काढायचा बायनोमियल टर्म मध्ये.
जो इरेशनल टर्म आहे बायनॉमियल सर्ड मध्ये जी इरेशनल टर्म आहे त्याचा कोइफिशियंट जर इव्हन असेल मग तर डायरेक्टच आपल्याला स्क्वेअर रूट काढता आला पाहिजे. जर ऑड आहे तर त्याला 2 ने मल्टिप्लाय करून इव्हन करा, देन स्क्वेअर रूट काढा. आणि एक लास्ट टाईप याच्यामध्येच, जर तुम्हाला कोइफिशियंट मध्ये इरेशनल नंबरच्या कोइफिशियंट मध्ये काहीच दिलेलं नाहीये तर तुम्ही काय करणार पहा. फॉर एक्झाम्पल इफ x इज इक्वल टू 2 प्लस रूट 3 देन फाइंड रूट x. ठीक आहे. तर या ठिकाणी तुम्हाला 2 प्लस रूट 3 x ची व्हॅल्यू 2 प्लस रूट 3 दिली आणि x ची व्हॅल्यू काढायची. तर या ठिकाणी इथं काहीच दिलं नाही म्हणजे इथं 1 आहे आणि 1 आहे म्हणजेच काय ऑड नंबर आहे. 1 आहे म्हणजेच काय ऑड नंबर आहे. कोइफिशियंट मध्ये दिलेल्या बायनॉमियल सर्ड मध्ये इरेशनल टर्मचा कोइफिशियंट ऑड नंबर आहे. मग याला इव्हन नंबर बनवायचा आणि देन स्क्वेअर रूट काढायचं हे माहिती आहे आपल्याला. सो मग या ठिकाणी आपल्याला काहीच दिलेलं नाहीये म्हणजे कोइफिशियंट मध्ये 1 आहे म्हणजेच ऑड नंबर आहे. सो याच्या सेम प्रोसिजर x इज इक्वल टू 2 प्लस रूट 3. सो याच्या न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला मी 2 ने मल्टिप्लाय करणार आणि डिवाइड पण करणार. न्यूमरेटरला 2 ने मल्टिप्लाय, डिनॉमिनेटर मध्ये 2. सो आतमध्ये दोघांनाही मल्टिप्लाय. 2 ने 2 टू द 4 प्लस 2 रूट 3 अपॉन 2. ठीक आहे, राईट आहे ना. सो मग डिनॉमिनेटर आता न्यूमरेटर मध्ये 4 प्लस 2 रूट 3 आहे तर याचा स्क्वेअर रूट काढायचा. हा जो बायनॉमियल सर्ड मध्ये ज्याचा स्क्वेअर रूट आपल्याला काढायचा आहे किंवा हा 4 प्लस 2 रूट 3 हा कोणाच्या ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे त्या टर्म काढण्यासाठी या बायनॉमियल सर्ड मध्ये हा 4 म्हणजेच ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर आणि हा जो आहे तो दॅट इज 2ab म्हणजेच 2 रूट 3. सो 2 कॅन्सल आणि ए बी ची व्हॅल्यू भेटेल रूट 3. तर या ए बी ची जी पण व्हॅल्यू असेल त्याचे मला फॅक्टर्स काढायचे ज्यांच्या स्क्वेअरचा सम हा 4 असेल. सो रूट 3 चे फॅक्टर ज्यांचे स्क्वेअरचा सम 4 असेल तर रूट 3 चा एकच फॅक्टर आहे रूट 3 इंटू 1. सो रूट 3 चा स्क्वेअर 3, 1 चा स्क्वेअर 1, 3 प्लस 1 4. राइट. सो देयरफॉर a इज इक्वल टू रूट 3, b इज इक्वल टू 1. ठीक आहे. सो मग इथून आपल्याला व्हॅल्यू भेटून जाईल आता फटाफट. सो देयरफॉर काय भेटेल रूट एक्स इज इक्वल टू एक्स ची व्हॅल्यू ही आली होती. आता रूट एक्स ची व्हॅल्यू काय असेल 4 प्लस 2 रूट 3 अपॉन 2. न्यूमरेटर मध्ये 4 प्लस 2 रूट 3 म्हणजेच 4 प्लस 2 रूट 3 हा कोणाचा ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे दॅट इज रूट 3 प्लस 1 होल ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन 2. सेपरेट स्क्वेअर रूट 3 प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन रूट 2. ठीक आहे. सो स्क्वेअर रूट कॅन्सल रूट 3 प्लस 1 अपॉन रूट 2. ही आली रूट एक्स ची व्हॅल्यू. ही आली परत रूट एक्स ची व्हॅल्यू रूट 3 प्लस 1 अपॉन रूट 2. ठीक आहे ना. रूट 3 प्लस 1 अपॉन रूट 2. सो हे झाले कॉन्सेप्ट क्लिअर. तर आता अशा पद्धतीने जर तुम्हाला बायनॉमियल सर्ड आला तर त्या बायनॉमियल सर्डचा स्क्वेअर रूट तुम्ही या पद्धतीने काढायचे याची मी प्रॅक्टिस करून घेतलेली आहे. कोइफिशियंट बायनॉमियल सर्ड मध्ये दिलेल्या इरेशनल टर्मचा कोइफिशियंट हा इव्हन असेल, ऑड असेल किंवा दिलेला नसेल तर त्या ठिकाणी 2 ची ऍडजस्टमेंट 2 ने मल्टिप्लाय आणि डिवाइड करून ऍडजस्टमेंट करून तुम्हाला त्या ठिकाणी स्क्वेअर रूट काढून आन्सर काढायचे फटाफट. ठीक आहे. चला पाहूयात मग काही क्वेश्चन्स. ओके चलो क्वेश्चन फर्स्ट. if a is equal to 5 plus 2 root 6, find the value of root a plus 1 by root a. रूट a plus 1 by root a याची व्हॅल्यू काढायची. ठीक आहे. a ची व्हॅल्यू दिली आहे रूट a plus 1 by root a ची व्हॅल्यू काढायची. सो सिंपल. मग याला a ची व्हॅल्यू दिली आहे तर रूट a ची व्हॅल्यू काढता येते का चेक करा. रूट a ची व्हॅल्यू काढता येते का चेक करा. सोल्युशन येतेच कन्फर्म. अशा ठिकाणी मुद्दाम अशाच टाईपचा क्वेश्चन विचारतात की रूट a ची व्हॅल्यू काढता आली पाहिजे. सो गिवन a इज इक्वल टू 5 प्लस 2 रूट 6. ठीक आहे. सो या ठिकाणी मग मला रूट a ची व्हॅल्यू काढायची तर हा असणार a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर आणि ही व्हॅल्यू असणार 2ab ची व्हॅल्यू 2 रूट 6. 2 कॅन्सल तर ab ची व्हॅल्यू रूट 6 आणि रूट 6 चे फॅक्टर्स मला असे पाहिजेत ज्या फॅक्टरचा सम हा 5 आला पाहिजे. सो रूट 6 चे फॅक्टर रूट 6 आणि 1. दुसरा फॅक्टर रूट 3 आणि रूट 2. रूट 3 इंटू रूट 2 रूट 6 येतो. ठीक आहे. तर यांच्या स्क्वेअरचा जर सम केलात तुम्ही तर तुम्हाला भेटतो 7 आणि यांच्या स्क्वेअरचा जर सम केलात तुम्ही तर तुम्हाला भेटतो 5. तर मला स्क्वेअरचा सम 5 पाहिजे 7 नको आहे म्हणून मी हे फॅक्टर्स घेणार नाही. सो देयरफॉर
मग ए ची व्हॅल्यू असेल √3 आणि बी ची व्हॅल्यू असेल √2. ए आणि बी ची व्हॅल्यू भेटली तर √3 आणि मिडल टर्म पॉझिटिव्ह आहे म्हणजे √3 प्लस √2 या दोन टर्मचा ब्रॅकेटचा स्क्वेअर केला की तुम्हाला हा बायनॉमियल सर्ट भेटतोय. हे आपल्याला या कॉन्सेप्टने लक्षात आलं. सो देअरफोर A is equal to 5 plus 2 √6 that is equal to √3 plus √2 bracket square is equal to A. 5 plus 2 √6 हा केव्हा भेटतो? A ची व्हॅल्यू √3 आणि B ची व्हॅल्यू √2 यांच्या ब्रॅकेटचा स्क्वेअर केला की 5 plus 2 √6 भेटतो. म्हणजे 5 plus 2 √6 म्हणजेच √3 plus √2 ब्रॅकेट स्क्वेअर. मग A ला ॲज इट इज दोन्ही साईडचा स्क्वेअर रूट घेतला. सो देअरफोर √A टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स. ठीक आहे. या स्टेपच्या या स्टेपच्या दोन्ही साईडचा स्क्वेअर रूट घेतला. स्क्वेअर रूट कॅन्सल. तर √3 प्लस √2 ही व्हॅल्यू असणार √A ची. √A ची व्हॅल्यू √3 प्लस √2. आपल्याला काढायला काय सांगितले? √A प्लस 1/√A. सो देअरफॉर √A प्लस 1/√A इज इक्वल टू √3 प्लस √2 प्लस 1/√3 प्लस √2. ठीक आहे. ही √A ची व्हॅल्यू आणि ही 1/√A. सो मग हा डिनॉमिनेटर मध्ये इरॅशनल नंबर गेला तर डिनॉमिनेटरचं रॅशनलायझेशन करा, देन ॲडिशन करा. सो √3 प्लस √2 प्लस 1/√3 प्लस √2 इंटू √3 मायनस √2 √3 मायनस √2. ठीक आहे. सो काय भेटून जाईल मग? √3 प्लस √2 प्लस 1 ने मल्टिप्लाय केल्यास ॲज इट इज √3 मायनस √2 आणि डिनॉमिनेटर मध्ये a प्लस बी a मायनस बी कॉन्जुगेट सर्ट आहेत. सो √3 चा स्क्वेअर 3 √2 चा स्क्वेअर 2 3 मायनस 2 1 a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. सो 3 मायनस 2 1. सो 1 आला डिनॉमिनेटरचा 1 लिहिण्याची गरज नाही. सो √3 प्लस √2 प्लस √3 मायनस √2. सो हे झालं कॅन्सल. √3 प्लस √3 दॅट इज 2 √3. दॅट इज आवर फायनल आन्सर. किती कमी टायमिंग मध्ये आन्सर आलं बघा. जर तुम्ही दुसऱ्या कुठल्या मेथडनी गेलात ना खूप लेंदी मेथड होईल आणि मग चुकण्याचे चान्सेस पण वाढतात. तर या मेथडमध्ये आपण दोन प्रोसिजर यूज केल्या. एक तर आपण दिलेल्या बायनॉमियल सर्टचा स्क्वेअर रूट काढला. स्क्वेअर रूट काढल्यानंतर व्हॅल्यू पुट केल्या. ज्याची व्हॅल्यू काढायची त्याची व्हॅल्यू पुट केली. पुट केल्यानंतर एका डिनॉमिनेटरमध्ये इरॅशनल नंबर दिसत होता पण त्या डिनॉमिनेटरचं रॅशनलायझेशन केलं. ठीक आहे. रॅशनलायझेशन आणि रॅशनलायझेशन केल्यानंतर मला फायनली आन्सर भेटलं. ठीक आहे स्टुडंट, क्लिअर आहे? चलो नेक्स्ट वन. Question. Find the value of under root minus under root 3 plus under root 3 plus root 3 plus 8 root 7 plus 4 root 3. ठीक आहे. 4 रूट 3 आणि हा क्वेश्चन विचारलेला आहे शाहू 2000 आय थिंक 2019 और 17. आय थिंक 19 और 17 एक कन्फर्म माहिती नाही आहे बट 19 मध्ये विचारलेला आहे बहुतेक. बट एक्झॅक्टली हा क्वेश्चन विचारलाय. मी MCQ मुद्दाम लिहून देत नाहीये. ठीक आहे. ऑप्शन्स मुद्दाम देत नाहीये तर सॉल्व्ह करून मी आन्सर काढणार आहे. ठीक आहे. ऑप्शन्स मुद्दाम दिलेले नाहीयेत मी. सॉरी पाहिजे असतील ऑप्शन्स पण घेऊन टाका. 1 0 4 D2. ठीक आहे. काय येईल याला सॉल्व्ह केल्यानंतर कोणतं ऑप्शन करेक्ट येईल तर हा शाहू स्क्रीनिंग मध्ये एक्झॅक्टली विचारलेला क्वेश्चन. रूटच्या मध्ये रूट अशा पद्धतीने क्वेश्चन विचार. तर चला सॉल्व्ह करूयात. वेगळं काहीच नाहीये. जे आत्ता शिकलोय त्याचाच यूज करायचंय आणि एकदम सगळ्यात लहान स्क्वेअर रूट कुठे आहे त्याला अगोदर सॉल्व्ह करायचं. पहा इथून सॉल्व्ह करत जाणार मी. 7 प्लस 4 रूट 3. 7 प्लस 4 रूट 3. ठीक आहे. ही असणार a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअरची टर्म जी इंटिजर टर्म आहे आणि ही असणार 2ab ची टर्म दॅट इज 4 रूट 3. 2 2 जा 4. सो ab इज इक्वल टू असणार 2 रूट 3 आणि 2 रूट 3 चे असे फॅक्टर्स 2 रूट 3 चे असे फॅक्टर ज्यांच्या स्क्वेअरचा सम हा 7 आला पाहिजे. सो 2 आणि रूट 3
2 आणि √3, कारण की 2 चा स्क्वेअर आणि √3 चा स्क्वेअर. 2 चा स्क्वेअर 4, √3 चा स्क्वेअर 3, दॅट इज इक्वल टू 4 + 3 दॅट इज इक्वल टू 7. ठीक आहे. सो मग देअरफॉर ए इज इक्वल टू 2 भेटतोय अँड बी इज इक्वल टू √3 भेटतोय. ठीक आहे. ए ची व्हॅल्यू भेटली, बी ची व्हॅल्यू भेटली. सो मग आपल्याला इथून क्लिअर झालं की 7 + 4 √3 हा 2 आणि √3 यांच्या ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे. आणि कसला 2 आणि प्लस √3, कारण की मिडल टर्म पॉझिटिव्ह आहे. सो देअरफॉर 7 + 4 √3 लाच मी काय लिहू शकतो, 7 + 4 √3 कोणाचा स्क्वेअर आहे, 2 + √3, कारण की मिडल टर्म पॉझिटिव्ह आहे, तर इथं पण a + b ब्रॅकेट स्क्वेअर असेल. सो मी 7 + 4 √3 ला 2 + √3 ब्रॅकेटच्या स्क्वेअर मध्ये लिहू शकतो. आता हे एक लिहिलं, बाकीचं आपण पुढे पाहूयात. आता आपल्याला याची व्हॅल्यू काढायची, तर आतमधला जो सगळ्यात आतमधला स्क्वेअर रूट होता त्या स्क्वेअर रूटची व्हॅल्यू काढता आली, कारण की हा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होऊन जातो. ठीक आहे. तर बघूयात आपण. आपल्याला याची व्हॅल्यू काढायची, -√3 प्लस √3 + 8 अंडर रूट 7 + 4 √3, राईट. 7 + 4 √3 आहे. तर 7 + 4 √3 कोणाच्या इक्वल मध्ये आपण आत्ताच काढलं. 7 + 4 √3 ची व्हॅल्यू इक्वल मध्ये आहे बेटा 2 + √3 च्या, 2 + √3 ब्रॅकेट स्क्वेअरच्या इक्वल मध्ये. तर हा ब्रॅकेट स्क्वेअर आणि हा जो स्क्वेअर रूट आहे तो कॅन्सल होऊन जातो, आणि आतमध्ये जो ब्रॅकेट शिल्लक आहे त्याच्या पूर्ण ब्रॅकेटच्या मल्टिप्लिकेशन मध्ये 8 राहतो. पूर्ण ब्रॅकेटच्या मल्टिप्लिकेशन मध्ये काय राहतो, 8. सो मग त्या बाहेरच्या 8 नी आतमध्ये दोघांनाही मी मल्टिप्लाय करणार. बाहेरच्या 8 नी आतमधल्या ब्रॅकेटमध्ये मी मल्टिप्लाय करणार. सो काय भेटून जाईल, स्क्वेअर स्क्वेअर रूट तर कॅन्सल झाला. सो 8 × √8 × 2 + √3 एवढंच राहिलं, कारण की स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल झाला आणि हा 8 जो आहे तो या पूर्ण ब्रॅकेटच्या मल्टिप्लिकेशन मध्ये राहिला. सो -√3 प्लस √3, 8 × 2 = 16 प्लस 8 √3. ठीक आहे. -√3 प्लस अंडर रूट, या ठिकाणी काय करता येईल आता, 16 + 3 19, जे लाईक टर्म्स आहेत त्यांची ऍडिशन. 16 + 3 19. इथं 8 पण ऍड कराल. 8 ऍड करता येत नाही, कारण की 8 चा कोएफिशियंट √3 आहे. हे फक्त कॉन्स्टंट नंबर आहेत. सो फक्त कॉन्स्टंट नंबरची ऍडिशन. सो 19 + 8 √3. ठीक आहे. सो हा पहिला -√3 ॲज इट इज प्लस. आता परत 19 + 8 √3 याचा परत स्क्वेअर रूट आला, म्हणजे याला परत ब्रॅकेट, याला परत 19 + 8 √3 ला परत कुठल्या तरी ब्रॅकेटच्या स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये जर लिहिता आलं तर स्क्वेअर रूट कॅन्सल करता येईल. तर परत मी या ठिकाणी 19 + 8 √3 लिहितो. 19 म्हणजेच a² + b² ची व्हॅल्यू. ठीक आहे. 8 √3. सो 2ab ची व्हॅल्यू 8 √3. तर ab ची व्हॅल्यू काय असेल बेटा, तर 4 √3, कारण की 2 × 1 = 2, 4 × 8. ab ची व्हॅल्यू 4 √3. तर 4 √3 चे असे फॅक्टर्स काढायचे ज्यांच्या स्क्वेअरचा सम 19 येईल. सिम्पल. 4 √3, कारण की 4 चा स्क्वेअर 16, √3 चा स्क्वेअर 9, √3 चा स्क्वेअर 3, 16 + 3 19, राईट. सो देअरफॉर a इज इक्वल टू 4 अँड b इज इक्वल टू √3. ठीक आहे. सो मग या ठिकाणी आपल्याला क्लिअरली दिसलं की 19 + 8 √3 बरोबर काय लिहिता येतं मला, हे जे बायनोमियल सर्ड आहे यांना a + b ब्रॅकेट स्क्वेअर फॉर्म मध्ये लिहिता येतं, कारण की मिडल टर्म पॉझिटिव्ह आहे तर ब्रॅकेट स्क्वेअर प्लस मध्ये. सो 4 + √3 ब्रॅकेट जर स्क्वेअर केला तर तुम्हाला नक्कीच ही बायनोमियल सर्ड भेटेल. बघा स्क्वेअर करून, 4 चा स्क्वेअर 16, √3 चा स्क्वेअर 3, 16 + 3 19, आणि 4 √3 चा डबल 8 √3. ठीक आहे. सो देन मग 4 + √3 या 19 + 8 √3 च्या ठिकाणी मी लिहिणार 4 + √3 ब्रॅकेट स्क्वेअर, स्क्वेअर रूट कॅन्सल, -√3 प्लस 4 + √3 प्लस √3 -√3 कॅन्सल, आतमध्ये राहिला √4, √4 म्हणजेच 2, √4 म्हणजेच 2. सो ऑप्शन डी इज करेक्ट. ऑप्शन डी इज करेक्ट. तर हा शाहू स्क्रीनिंग मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे, जो सर्ट्स वरती बेस्ड आहे असं म्हणता येईल आपल्याला क्लिअरली, एक्झॅक्टली. ठीक आहे स्टुडंट. चलो वन मोर, एक लास्ट क्वेश्चन अशा टाइपचा. ठीक आहे, एक लास्ट एक. The value of question, the value of square root of √12 minus √8, √12 minus √8, again √3 plus √2,
डिनॉमिनेटर मध्ये, आणि हो डिनॉमिनेटरचा पण स्क्वेअर रूट आहे. 5 प्लस रूट 24, 5 प्लस रूट 24 इज याची व्हॅल्यू काय असेल? रूट 6 मायनस रूट 2, रूट 6 प्लस रूट 2, रूट 6 मायनस 2, 2 मायनस रूट 6, 2 मायनस रूट 6. ठीक आहे, चला थोडंसं आता याला व्यवस्थित सॉल्व्ह करूयात आपण. क्वेश्चन अशाच टाईप मध्ये आहे बघा. स्क्वेअर रूट आला की बरोबर हा टाईप त्या ठिकाणी येतो, हा कॉन्सेप्ट त्या ठिकाणी वापरायचा, त्याचं स्क्वेअर रूट आलेला आहे. सो सोल्युशन स्क्वेअर रूट मध्ये रूट 12 मायनस रूट 8 हा फर्स्ट ब्रॅकेट आहे, रूट 12 मायनस रूट 8 सेकंड ब्रॅकेट, रूट 3 प्लस रूट 2 अपॉन 5 प्लस रूट 24 इज इक्वल टू, याची व्हॅल्यू काढायची टोटलची. ठीक आहे, रूट 12 मायनस रूट 8. एक काम करूयात आपण आता, इथं रूट 12 मायनस रूट 8, रूट 3 प्लस रूट 2, तर हे जिथं कुठं आपल्याला सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आणता येईल, हे जे सर्ड आहेत त्या ब्रॅकेट मधल्या सर्डला मी सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आणेन. सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आणल्यामुळे आतमध्ये या रूटच्या आतमध्ये लहान लहान नंबर तयार होतील. तर 12 खूप मोठा आहे, तर याला आतमध्ये सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आणा. या सर्डला जर सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आणलात तर तुम्हाला आतमध्ये या रूटच्या आतमध्ये लहान लहान नंबर दिसतील आणि मग सोडवायला इझी जाईल. सो म्हणून मी याला अगोदर सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आणतो. सो रूट 12 म्हणजेच काय असतो बेटा? रूट 12 म्हणजेच रूट 4 इंटू 3. सो रूट 4 इंटू 3 म्हणजेच 4चा स्क्वेअर रूट बाहेर गेल्यास 2 रूट 3. 4चा स्क्वेअर रूट बाहेर गेल्यास 2. आतमध्ये 3चा स्क्वेअर रूट काढता येत नाही म्हणून तो आतमध्येच राहील. तर ज्याचा स्क्वेअर रूट काढता येतो तो बाहेरून स्क्वेअर रूट काढा. 4चा स्क्वेअर रूट फाइंड आउट, 4चा स्क्वेअर रूट येतो कारण की 4 हा परफेक्ट स्क्वेअर नंबर आहे. सो 4चा स्क्वेअर रूट 2 आला बाहेर येऊन, आतमध्ये रूट 3 ला रूट 3 ॲज इट इज. सो 2 रूट 3 मायनस रूट 8. रूट 8 ला काय लिहिता येईल बेटा? रूट 8 ला 4 इंटू 2 लिहिता येईल. 8 ला मी परफेक्ट स्क्वेअर नंबरने डिवाइड केलं 4, तर 4चा स्क्वेअर रूट बाहेर येतो 2 आणि 2चा स्क्वेअर रूट काढता येत नाही म्हणून तो रूट 2 ला रूट 2 ॲज इट इज. सो 2 रूट 2 ब्रॅकेट स्क्वेअर, सॉरी ब्रॅकेट स्क्वेअर नाहीये, सेकंड ब्रॅकेट मध्ये रूट 3 प्लस रूट 2 अपॉन 5 प्लस रूट 24. रूट 24 ला मला काय लिहिता येईल? 6 4 जा रूट 24, राईट. 6 4 जा 4, 6 जा 24. सो 4चा स्क्वेअर रूट बाहेरून 2 आणि आतमध्ये 2 रूट 6. सो 5 प्लस रूट 24 ला लिहिता येईल 2 रूट 6. रूट 24 ला काय लिहिता येईल? 2 रूट 6. सगळे सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आणले. तर न्यूमरेटर मध्ये बरोबर फर्स्ट ब्रॅकेट मधून 2 कॉमन आउट निघतो, फर्स्ट ब्रॅकेट मधून 2 कॉमन आउट निघतो. सो कॉमन आउट काढला रूट 3 मायनस रूट 2 आणि सेकंड ब्रॅकेट मध्ये रूट 3 प्लस रूट 2. डोळे चमकले पाहिजेत आता. अरे पहिले हे तर काय भेटले? कॉन्जुगेट पेअर्स भेटले. हे तर काय भेटले? कॉन्जुगेट पेअर्स भेटले. आणि कॉन्जुगेट पेअर भेटले की त्या ठिकाणी त्या कॉन्जुगेट पेअर भेटले की कॉन्जुगेट पेअरचा प्रोडक्ट म्हटलं की ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला यूज करता येतो. ठीक आहे, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला आपल्याला त्या ठिकाणी यूज करता येतो. ए प्लस बी ए मायनस बी, साइन अपोजिट म्हणून ए प्लस बी ए मायनस बीचा फॉर्म्युला यूज करता येतो. आता डिनॉमिनेटर मध्ये स्क्वेअर रूट काढता येतं का बघा, कारण की डिनॉमिनेटर पण स्क्वेअर रूटच्या मध्येच आहे. मग या डिनॉमिनेटरचा स्क्वेअर रूट काढता येतं का बघूयात आपण. सो 5 प्लस 2 रूट 6, तर हा झाला ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअरची टर्म. 5 इज ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर and 2ab is equal to 2 root 6. So ab is equal to root 6. So root 6 चे असे फॅक्टर्स पाहिजे ज्यांच्या स्क्वेअरचा सम, रूट 6 चे असे दोन फॅक्टर ज्यांच्या त्या दोन फॅक्टरच्या स्क्वेअरचा सम 5 यायला पाहिजे. दॅट इज रूट 3 आणि रूट 2. रूट 3 आणि रूट 2. काही मुलं रूट 6 आणि 1 म्हणतील. रूट 6 इंटू 1 रूट 6 येतो, बट यांच्या स्क्वेअरचा सम हा 7 येतो. बट आपल्याला स्क्वेअरचा सम 5 पाहिजे, तर रूट 6 चे फॅक्टर रूट 3 आणि रूट 2. तर रूट 3 चा स्क्वेअर 3, रूट 2 चा स्क्वेअर 2, 3 प्लस 2 5. सो देअरफॉर मग ए ची व्हॅल्यू रूट 3 असेल आणि बी ची व्हॅल्यू रूट 2 असेल. सो देअरफॉर मग क्लिअरली 5 प्लस 2 रूट 6 ला मी रूट 3 मिडल टर्म पॉझिटिव्ह आहे, तर रूट 3 प्लस रूट 2 ब्रॅकेट स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये लिहू शकतो. ठीक आहे, म्हणून मी 5 प्लस 2 रूट 6 च्या ठिकाणी मी काय लिहिणार? रूट 3 प्लस रूट 2 ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे, काही मुलं म्हणतील सर इथं कॅन्सल करा. कॅन्सल नाही करणार बेटा, हा स्क्वेअर मी स्क्वेअर रूट सोड बाहेर काढणार आहे आणि इथं ए प्लस बी ए मायनस बीचा फॉर्म्युला यूज करणार आहे. ठीक आहे, ए मायनस बी ए प्लस बी ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. सो 3 मायनस 2 ए स्क्वेअर, ए दॅट इज रूट 3, रूट 3 चा स्क्वेअर 3, रूट 2 चा स्क्वेअर 2, 3 मायनस 2. आणि डिनॉमिनेटर मध्ये काय येईल बेटा? डिनॉमिनेटर मध्ये रूट 3 प्लस रूट 2 ब्रॅकेट स्क्वेअर. डिनॉमिनेटर मी ॲज इट इज ठेवलं
आता दोघांचा पण सेपरेट स्क्वेअर रूट घेतो. दोघांचा आपण स्क्वेअर रूट सेपरेट. 3 - 2 म्हणजे 1. 1 × 2 न्यूमरेटर मध्ये राहणार 2. सो न्यूमरेटरचा स्क्वेअर रूट सेपरेट घेतला आणि डिनॉमिनेटरचा स्क्वेअर रूट सेपरेट घेतला. स्क्वेअर रूट कॅन्सल. न्यूमरेटर मध्ये √2, डिनॉमिनेटर मध्ये √3 + √2. हे कुठंच ऑप्शन मध्ये दिसत नाहीये, तर याचं रॅशनलायझेशन करून घ्या. रॅशनलायझेशन केल्यानंतर कदाचित आन्सर भेटेल तुम्हाला. डिनॉमिनेटरचं रॅशनलायझेशन. सो न्यूमरेटर मध्ये √2 इन ब्रॅकेट √3 - √2. डिनॉमिनेटर मध्ये परत a + b a - b दॅट इज a² - b². 3 - 2. डिनॉमिनेटर मध्ये 1 आहे, लिहिण्याची गरज नाहीये. आता न्यूमरेटर मध्ये मल्टिप्लाय √6 - 2. √6 √2 × √2 2. सो √6 - 2 अपॉन 1 म्हणजेच √6 - 2 इज अवर आन्सर. सो ऑप्शन सी इज करेक्ट. √6 - 2. √6 - 2. ठीक आहे स्टुडंट.